कोल्हापूर महापालिका महापौर पदासाठी अभिजित खतकर यांच्या नावाची चर्चा. कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी मोठ्या चुरशीने संपली. ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली. या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांसाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व नेते मंडळींनी साम दाम दंडभेद पणाला लावलं होतं. सभा, प्रचार फेरी, घरोघरी जाऊन भेटी घेत उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. प्रचार सभांच्या माध्यमातून विरोधी पक्षांवर टीका टिप्पणीही करण्यात आल्या होत्या. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला चांगले यश मिळाले. विजयी उमेदवारांचा सत्कारही महायुतीच्या नेत्यांच्याकडून करण्यात आला. आज 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर महापालिकेसाठी ओबीसी महिला किंवा पुरुष असे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुसार ओबीसी प्रवर्गाचे महायुतीचे अनेक उमेदवार महापौर पदाचे दावेदार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 20 मध्ये 12,096 इतक्या मोठ्या मताधिक्यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजित खतकर हे विजयी झाले. नवनिर्वाचित नगरसेवक अभिजित खतकर हे ओबीसी प्रवर्गातून असल्यामुळे महापौर पदासाठी त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. नवनिर्वाचित नगरसेवक अभिजित खतकर यांच्याशी माझा महाराष्ट्र न्यूजने संपर्क साधला असता ते म्हणाले, माझ्या विजयाच्या पाठीमागे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. कोल्हापूर महापालिका महापौर पदासाठी माझं नाव चर्चेत आलं, याचा मला आनंद आहे. मी माझ्या प्रभागाचा सुनियोजित विकास करणारच आहे, यात काही शंका नाही. जर महायुतीने महापौर बनण्याची संधी दिली, त्या संधीचं सोनं करून कोल्हापूर शहराच्या विकासाला गती देण्याचं काम मी निश्चित करेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.